अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। सर्वांना श्री स्वामी समर्थ। नमस्कार। तर पहा, गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण स्वामींची कोणती सेवा करायची आहे, त्यांना अभिषेक कसा घालायचा आहे आणि गुरुपौर्णिमा आपण कशा पद्धतीने साजरी करायची आहे, सेवा भक्ती त्याचबरोबर नैवेद्य कसा अर्पण करायचा, अभिषेक कसा करायचा आणि कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत याविषयी आपण माहिती घेणार आहोत। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा। नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, श्री स्वामी समर्थ महाराजांचा जर तुमच्याकडे फोटो असेल किंवा मूर्ती असेल किंवा दत्त महाराजांची मूर्ती असेल किंवा फोटो असेल किंवा श्रीपाद श्रीवल्लभांची मूर्ती असेल, नृसिंह सरस्वती स्वामींचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल, यापैकी तुमच्याकडे काहीही असेल तरीही चालू शकतं। ठीक आहे। तर आता सर्वात पहिली गोष्ट की गुरुपौर्णिमा हा अत्यंत दिव्य आणि पवित्र असा हा दिवस आहे। गुरूंच्या प्रती आपण आपली जी काही जास्तीची सेवा आहे ती अर्पण करायची आहे। आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी जर तुम्ही नवीन दत्तात्रयांची मूर्ती घेतली असेल किंवा स्वामींची मूर्ती घेतली असेल किंवा श्रीपाद श्रीवल्लभ महाराजांची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करणार असतील तरीही चालू शकतं। त्यासाठी देखील तुम्ही ह्याच पद्धतीने सेवा करायची आहे। आणि ज्यांच्याकडे आधीपासूनच मूर्ती असेल किंवा फोटो असेल त्यांनी देखील हीच सेवा करायची आहे। तर सर्वात अगोदर गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुवार आहे, 10 जुलैला गुरुपौर्णिमा आहे आणि त्याच दिवशी गुरुवार सुद्धा आहे, म्हणून हा अतिशय सुवर्ण असा योग आहे की गुरुवारीच गुरुपौर्णिमा आहे। तर त्या दिवशी पहाटे लवकर उठायचं आहे, कारण गुरुपौर्णिमेच्या दिवशी पौर्णिमा असल्यामुळे सत्यनारायणाची पूजा देखील करायची असणार आहे। आणि सत्यनारायणाची पूजा ही गुरुवारीच म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी प्रदोष काळात करायची आहे। त्यामुळे भरपूर सेवा उपासना असणार आहे। पूजेलाही आपल्याला छान असा वेळ द्यायला हवा, त्यासाठी पहाटे लवकर उठायचं आहे आणि छान असं स्नान वगैरे झाल्यानंतर देवपूजा करायची आहे। आणि स्वामींची मूर्ती असेल तर स्वामींच्या मूर्तीवर पाण्याने अगोदर अभिषेक करायचा आहे, त्यानंतर पंचामृताने करायचा आहे। पंचामृत एकत्र करूनही तुम्ही अभिषेक करू शकतात किंवा पंचामृत जे आहे जसं की दूध, दही, तूप, मध असेल, साखर असेल तर याचा तुम्ही वेगवेगळं वाटीमध्ये काढून वेगळ्या म्हणजे सेपरेट असाही अभिषेक करू शकतात किंवा सर्व एकत्र करूनही अभिषेक करू शकतात। त्याचबरोबर चंदन असेल, अष्टगंध असेल हे एकत्र करून अभिषेक करू शकतात। तुमच्याकडे जर गंगाजल असेल किंवा यमुना मैयाचं तीर्थजल असेल, नर्मदा मैयाचं असेल त्याच्यानेही तुम्ही स्नान घालू शकतात। आणि हे जरी नसेल तरी आपल्या घरात जे शुद्ध जल असतं त्याच्यानेही तुम्ही अभिषेक घालू शकतात। तर पहा, स्वामींच्या मूर्तीवर पाण्याने अभिषेक केला तरीही चालू शकतं किंवा पंचामृताने केला तरीही चालू शकतं। त्यानंतर छान असं स्वामींची जी मूर्ती आहे, तर आता स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करताना आपल्याला काय बोलायचं आहे, तर पहा, सर्वात अगोदर की जे पुरुष सूक्त आहे, सर्वात अगोदर आपल्याला स्वामी स्तवन बोलायचं आहे। त्यानंतर पुरुष सूक्त 11 वेळा पठण करायचं आहे, श्री सूक्त 11 वेळा पठण करायचं आहे। पण जर तुम्हाला एवढा वेळ नसेल आणि काही कारणास्तव शक्य नसेल तर पुरुष सूक्त 1 वेळा आणि स्वामी सूक्त म्हणजे श्री सूक्त 1 वेळा अशा पद्धतीने तुम्ही बोलू शकतात। तर पुरुष सूक्त बोलत असताना स्वामींच्या मूर्तीवर पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक करायचा आहे आणि ते पठण करायचं आहे। तर हे झाल्यानंतर श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा उठल्यापासून तर अखंड नामजप करत राहायचा आहे आणि मूर्तीवर अभिषेक करतानाही तुम्ही श्री स्वामी समर्थ बोलायचंच आहे। दत्तात्रयांची मूर्ती असेल तर श्री गुरुदेव दत्त अशा पद्धतीनेही तुम्ही करू शकतात आणि तेव्हा सुद्धा आपल्याला पुरुष सूक्त आणि श्री सूक्तच बोलायचं आहे। त्यानंतर छान असं स्वामींची मूर्ती आपण पुसून वगैरे छान असं पाटाची मांडणी केलेली असेल त्याच्यावर तुम्ही ठेवू शकतात किंवा देवाऱ्यात तुम्ही स्थापन ज्या ठिकाणी करणार असतात तिथे केलं तरीही चालू शकतं। पण जर तुमची इच्छा असेल की अतिशय छान अशी सुंदर अशी सजावट करायची आहे, फुलांची, रांगोळींची, छान अशी दिव्यांची आरास करायची आहे, अशा पद्धतीने करणार असतील तर छान असं जागा असेल त्या ठिकाणी जे काही तीर्थजल आहे ते शिंपडायचं, गोमूत्र शिंपडायचं, त्याच्याने ती जागा स्वच्छ करायची। त्यानंतर पाटाची किंवा चौरंगाची मांडणी करायची।
त्याच्यावर लाल, पिवळ्या किंवा नारंगी रंगाचं जे काही वस्त्र असेल तर ते छान अंथरायचं आहे आणि सुरुवातीला आपण त्या ठिकाणी दीप प्रज्वलित करायचा आहे। तर दीप प्रज्वलित करताना जे काही निरांजन असेल किंवा लहान असेल दीप तरीही चालू शकतं, हवं तर नंतर तुम्ही छान अशी दिव्यांची आरास करू शकतात, पण सुरुवातीला आपण दीप प्रज्वलित करायचा आणि त्यानंतर आपण दुसरी पूजेची मांडणी करायची आहे। मग त्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे, खाली थोड्या अक्षता ठेवायच्या, त्यानंतर तिथे गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची किंवा सुपारी ठेवली तरीही चालू शकतं आणि मग नंतर स्वामींचा फोटो असेल किंवा स्वामींची मूर्ती असेल तर अभिषेक झाल्यानंतर ती मूर्तीची स्थापना त्या ठिकाणी करायची आहे। पाटावर दत्त महाराजांची मूर्ती असेल तर त्यांचीही तिथे तुम्ही स्थापना करू शकतात। तर अशा पद्धतीने स्वामींची फोटो आणि मूर्तीची स्थापना करायची, त्या ठिकाणी धूप दीप वगैरे लावायचं, छान अशी पाटाच्या किंवा चौरंगाच्या सभोवती रांगोळी काढायची आहे, रांगोळीवर हळदी कुंकूने छान पूजा करायची, रांगोळीची पूजा करायचीच असते। अगदी साधी रांगोळी काढलेली असेल तरी सुद्धा पाटाच्या सभोवती किंवा चौरंगाच्या आजूबाजूला छान अशी तुम्ही समईंची त्या ठिकाणी मांडणी करू शकतात, समई लावू शकतात। त्याचबरोबर अखंड दीप प्रज्वलित केला तर अतिउत्तम, कारण पहाटेच ही पूजेची मांडणी करायची आहे। दिवसभर पौर्णिमा असणार आहे आणि दिवसभरात आपली सेवा उपासना चालूच राहणार आहे, तर अखंड दीप प्रज्वलित करायचा आहे आणि त्या ठिकाणी शक्य झाल्यास साजूक तुपाचा दिवा लावा आणि नसेल शक्य तर तुम्ही तेलाचा दिवा लावायचा आणि जेव्हा तुम्ही आरती करणार असतील तर तेव्हा फक्त तुपाचं केलं तरीही चालू शकतं। तर अशा पद्धतीने छान पूजेची मांडणी करायची, धूप दीप लावायचा आहे आणि त्यानंतर मग गणपती बाप्पांची पूजा करायची, स्वामींची पूजा करायची। आता पूजा कशी करायची हे आपल्याला सर्वांना माहीतच आहे। जे हळदी कुंकू अक्षता व्हायच्यात गणपती बाप्पांना, स्वामींना अष्टगंध वगैरे लावायचा आहे, अक्षता व्हायच्या, फुलं व्हायची, स्वामींना आवडणारी जी चाफ्याची फुलं आहेत ती जर मिळाली तर अतिउत्तम, नाही मिळाली तर हरकत नाही। तुमच्याकडे जे फुलं उपलब्ध असतील ते तुम्ही अगदी मनोभावे अर्पण करायचं आहे आणि स्वामींना नैवेद्य दाखवताना खडी साखरेचा जे काही दूध असेल, दूध खडी साखर असेल, फळांचा, त्याचबरोबर तुम्ही अजून काही बेसनाचे लाडू बनवले असतील, पेढे असतील, याचाही नैवेद्य दाखवू शकतात। आणि जे काही आपण दिवसा म्हणजे दुपारी जे जेवण बनवणार असतो, घेवड्याच्या शेंगांची भाजी असेल, जे श्रावणी घेवडा म्हणतात, तेही तुम्ही जर सहज मिळत असेल तर तोही नैवेद्य अर्पण केला तरीही चालू शकतं, त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे। तर अगदी नैवेद्य हाच असायला हवं असं नाही, जे तुम्ही मनापासून त्यांना अर्पण करतील ती तुमची खरी सेवा। अगदी सर्व आपण काही हे असायला हवं ते असायला हवं करणार आणि आपला भाव नसला तर त्यालाही अर्थ नसतो। म्हणून जे आपल्याकडे आहे ते मनोभावे त्यांना अर्पण करायचं। जे काही आहे ते सर्व काही स्वामींनीच दिलेलं असतं, पण आपला एक भाव असतो। सहज आपल्याला उपलब्ध झालंय तर तुळशीपत्र, छान फुलांचा हार स्वामींच्या मूर्तीला, फोटोला घालायचा आहे किंवा जे काही तुमच्याकडे अजून छान छान डेकोरेशनचं साहित्य असेल तशा पद्धतीनेही तुम्ही छान असं डेकोरेशन करू शकतात। आणि नसेल एवढं शक्य तर अगदी साध्या पद्धतीने केलं तरीही चालू शकतं, पण सजावटीच्या नादी लागून आपली सेवा हे व्हायला नको, म्हणजे सेवा होणार नाही असं नको व्हायला। सेवा भक्तीवर जास्त भर द्यायचा आहे। स्वामींची मूर्ती जर मोठी असेल तर त्यासाठी तुमच्याकडे जर वस्त्र असतील तर स्वामींना छान असं वस्त्र परिधान करायचं आहे। त्याच नंतर जर समजा हिना अत्तर असेल तर दत्त महाराजांना, श्रीपाद वल्लभांना, दत्तात्रय महाराज स्वामींना आवडणारं हिना अत्तर हे अतिशय प्रचंड त्यांना आवडतं। जर सहज शक्य असेल, मिळत असेल तर तुम्ही हिना अत्तरा असेल तर ते स्वामींच्या मूर्तीला किंवा फोटोला लावायचं आहे। ज्यांच्याकडे फोटो आहे त्यांनी देखील अशाच पद्धतीने सेवा करा, फक्त आपण अभिषेक टाळायचा आहे। त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही छान गंगाजल असं शिंपडून तो फोटो स्वच्छ करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने छान अशी पूजा करायची, स्वामींना धूप दीप ओवाळायचा आहे, नैवेद्य अर्पण करायचा। स्वामींची किंवा दत्तात्रय महाराजांची छान अशी पूजा झाल्यानंतर तुम्हाला जी आरती येत असेल किंवा आवडत असेल ती आरती बोलून छान असं कर्पूर आरती करायची आहे आणि प्रसाद जो आहे तर तो सर्वांनी सहकुटुंब सहपरिवार प्रसाद ग्रहण करायचा आहे। जास्तीत जास्त त्या दिवशी नामजप करायचा आहे, तर शक्य झाल्यास अखंड नामजप तर करायचाच आहे। म्हणजे चालता उठता बसता इतर कोणतीही कामं करताना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त अशा पद्धतीने जप करायचा आहे। आणि जेव्हा तुम्ही स्वामींच्या समोर बसतील तर तेव्हा श्री स्वामी समर्थ या दिव्य मंत्राचा जप करायचा आहे। जमतील तेवढ्या जास्तीत जास्त माळा जप करा। श्री स्वामी चरित्र सारामृत या दिव्य ग्रंथाचं पारायण करा। त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला गुरुपद घ्यायचं आहे।
तर गुरुपौर्णिमेला श्री स्वामी समर्थ महाराजांना गुरु म्हणून त्यांना आपण विनंती करायची आहे की आजपासून मी तुम्हाला गुरु मानलेला आहे आणि तुम्ही अखंड तुमची कृपा असावी आणि हे गुरुपद तुम्ही स्वीकार करावं। तर त्यासाठी तुम्ही तिथे नारळ, खडीसाखर, फुलं असेल तर ज्या ठिकाणी तुम्ही राहतात तिथे स्वामी समर्थांचं केंद्र असेल, मठ असेल, त्या ठिकाणी जाऊन स्वामींना नारळ, खडीसाखर आणि गुलाबाचं फूल असेल, फुलांचा हार असेल, जे काही असेल ते मनोभावे अर्पण करायचं आणि स्वामींना गुरु बनवायचं आहे। मनापासून स्वामी तुम्ही माझे गुरु आहात आणि यापुढे देखील असंच आमचं रक्षण करा आणि तुमची सेवा भक्ती आमच्याकडून अशीच सदैव होत राहो असा आशीर्वाद द्या, असं स्वामींना प्रार्थना करायची आणि स्वामींना आपण गुरु बनवायचं आहे। त्याचबरोबर गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला सहज शक्य होत असेल तर जे कोणी गरजू असतील तर त्यांना अन्नदान असेल, वस्त्रदान असेल किंवा अगदी नाहीच अन्नदान वगैरे एवढं शक्य झालं तर मग तुम्ही फळं देखील देऊ शकतात। जसं तुम्हाला शक्य होईल त्या पद्धतीने थोडी तरी सेवा आपल्या हातून त्या दिवशी व्हायलाच हवी। तर अशा पद्धतीने गुरुपौर्णिमा साजरी करायची आहे, मनापासून सेवा भक्ती करायची आहे आणि अगदी खूप मोठी सजावट वगैरे करायलाच हवी असं काहीही नाहीये। अगदी साध्या पद्धतीने केलं तरीही चालू शकतं। आपला भाव महत्त्वाचा आहे आणि त्या दिवशी आपल्याकडून जास्तीत जास्त नामजप होणं महत्त्वाचं आहे, हे लक्षात घ्या। अगदी स्वामी चरित्र सारामृतही तुम्हाला वाचायला नाही जमलं, जॉब करत असतील किंवा अजून काही कारण असतील तर नामस्मरण मात्र जरूर करा। माहिती आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।